नमस्कार मंडळी, क्या बोलते पब्लिक या आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अशा पान स्टॉलवर आलोय तिथं फक्त खायचं पानच नाही तर औषध रूपी सुद्धा पान आहे। चला तर मग आपण थेट माहिती घेऊ त्यांच्याकडूनच। नमस्कार, दादा नाव काय तुमचं? तुषार। आम्हाला एक माहिती मिळाली आहे की तुमच्याकडे एक औषध रूपी पान भेटतंय, खरं आहे का ते? हो, भेटतं ना। तर आम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगशाल? हो, तोंड आल्यावर पान भेटतं आमच्याकडं, तर त्यांनी तोंड जातं 100%। एकदा येऊन बघा। अच्छा, तर दादाने आपल्याला सांगितलंय उन्हाळ्यामध्ये किंवा शरीराच्या अति उष्णतेमुळे जे काही जिभेला आपण फोड येतं त्यालाच आपण ग्रामीण भाषेत तोंड येणे असं म्हणतो। त्यावर रामबाण उपाय हा आपल्या पिंपळ बसवंत येथील अंबिका पान स्टॉल येथे उपलब्ध आहे। सर मला एक सांगा दादा की पिंपळामधले आणि आजूबाजूचे नागरिक पण आपल्यापर्यंत येतात का? हो, मग सर्व लांब लांबून गिराईक येतात। अच्छा, तर हा व्यवसाय किंवा हे जे तुम्ही पान बनवताय हे किती वर्षापासून चालू आहे? त्याला मग 20-25 वर्ष झाली। अच्छा, म्हणजे हे 20 ते 25 वर्षापासून लोकांची सेवा करताय। अच्छा, तुम्हाला कसं वाटतं हे पान तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय त्याचा लावलौकिक काही लोकांपर्यंत गेलेलं नाही, त्याचं आम्ही आमच्या युट्यूबच्या चॅनल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला पण चांगलं वाटतं, लोकांचं पण भलं होतं, तोंडाचं नाही का ते पण क्लिअर होतं। याचा रिझल्ट कसा आहे, म्हणजे तो कधी किती दिवस घ्यावा लागतो, दिवसातून किती वेळा घ्यावा लागतो? 3 टाइम घ्यायला लागतो। 3 पानांचा डायरीच येतो तो। आणि याचा आम्हाला काही रेट वगैरे कळेल का? 101 रुपयाला 3 पान आहे। तिन्हीचे तिन्ही दिवसभरात खायलाच लागतात। अच्छा, आम्हाला सुरुवातीला असं वाटलं 101 रुपयाला एकच पान भेटतं का, पण 101 रुपयामध्ये 3 भेटतंय। एक नवीन माहिती आपल्याला भेटलेली आहे। अच्छा अच्छा, बरं मला एक सांगा दुकानावर कोण कोण असतं? मी राहतो, हा राहतो, परत अच्छा, तर मला एक सांगा ही तुमची शाखा फक्त पिंपळामध्ये आहे का इतर कुठे आहे? ही एकच शाखा आहे पिंपळ वसंत मध्ये। अच्छा, तर हे होते आपले काकडे बंधू। येथे आपल्याला जे काही तोंडाला आलेलं पान आहे त्याच्यासाठी येथे औषध रूपी आपल्याला भेटणार आहे। तर माझे एक पिंपळ पंचक्रोशीतील तसेच नाशिक जिल्ह्यातील जे काही व्यक्ती असेल त्यांना जी समस्या असेल तोंड आलेली ते त्यांनी इथे येऊन पान घेऊन जा आणि आपली समस्या सोडवा। खरंच तोंड आल्यावर जेवण करताना खूप वेदना होता, ते वेदना दूर करायचं काम हे आपले काकडे बंधू करत आहे। तर धन्यवाद। अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चांगल्यात जास्त प्रमाणात शेअर करा। धन्यवाद।